जर नाही झाला पाऊस तर सगळ्या शेतकऱ्यांचे होईल वांदा. तर कसं उगवायचे कांदा मम्मी? हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही दोघं नवरा बायको दोघं आले ते आता तळेला. हे बघा मोहरीत म्हणतात ह्याला. तर इकडं आले ते आम्ही आता आमच्या पाईप बसवायला. काय झालं मित्रांनो, आमच्या पाईप आहेत ना लोकांनी कापून नेला. तेच पाईप बसवायसाठी आले ते. आणि इकडं पाणी कमी पडलेलं आहे, त्यामुळे आता आमच्या मोटार उचलून घेऊन जायचे पल्लीकडे, म्हणजे तळेच्या जिथं पाणी जास्त आहे तिकडे घेऊन जाणार आहे आम्ही. आणि आम्ही दोघं आले ते. मामा पण आले होते, मामा गेलेत आता पाणी दारी द्यायला. आणि आमच्या पाईप कुणीतरी कापून नेलाय. तर चला जाऊया आहोपाशी. काय करतं ते. इथं लय चिखल आहे, भीती वाटते पडली तर होईल कुटाणा. काय झाला का जोडून? पडली तर तुझा होईल कुटाणा, पण इथं माझा पाईपच इथं नटाना. काय झालं? आपले पाईप कोण नेला? काढला का? काय माहिती, तिकडलं असतं तर मग त्याला कवाच उघडा नागडा करून खाल्ला असतं की नाही. खरं मित्रांनो सांगू तर असं लोक आहे ना, जसे पाईप एकदम म्हणजे जोडलेला पाईप होता. आणि हेच पाईपाने आमच्या पाणी जात होतं शेतात. तळ्याचं पाणी शेतात जात होता. आणि मधून असं कापून नेलाय. हो का, असं पाईप आहे ना, मधूनच कापून नेलं ते पाईप. त्यामुळे आता पाईप आणले ते तेच बसवायसाठी, म्हणजे पाईप आणलेला आहे आम्ही तळ्याला. 1 महिना झाला आम्ही मित्रांनो तळ्याकडे नाही आला, त्यामुळे लोक काय केले ते पाईपच कापून नेलंय, चोरी करून घेऊन गेलाय. थोडं पाईप वरती का पलीकडे पाईप ओढू का? कुणाची आहे? आपलं ते कोणाचं बांधून कसं काय ठेवलंय? ह्यांनी बांधून ठेवलं आपलं त्यांच्याला पाईप, आपल्याला बांधून नाही ठेवायचं. तर चला मित्रांनो, थोडाफार मदत करूया. आणि पावसाचं तर काही गॅरंटी नाही आहे. पाऊस येणार आहे की नाही येणार आहे काही गॅरंटी नाही आहे. लईच प्रॉब्लेम झालेला आहे. शेतकऱ्यांचे झाले ते वांदा. आता कसं उगवायचे कांदा? कोणतं पाईप? हे का ओढू? मित्रांनो, मी बरोबर म्हणलं की नाही? जर नाही झाला पाऊस तर सगळ्या शेतकऱ्यांचे होईल वांदा. तर कसं उगवायचे कांदा मम्मी? ओय शेतकरी, कांदा खायचा नाही. खायचं नाही? कांदा शिवाय तुम्ही जेवण करता का? वेळ आलेली आहे शेतकऱ्याची वाईट. पाऊस जर नाही पडला तर उगवणार कसं? उगवणार ना काय तर पेरणार कसं? पेरणी नाही झाली तर खाणार काय? आणि खायला नाही झालं तर विकणार काय? सगळ्यांचेच वांदा झालेला आहे मित्रांनो. आणि हे पाऊस देवा, आता चालले ते जून. मित्रांनो, पावसाचं काय वातावरण काय दिसाय नाही. आभाळ एवढे येतात, वारा एवढे येतात, पण पाऊस काय दिसाय नाही. काय करावं आता? काय डोकंच चालाय नाही. अरे मम्मी आलेत आता काय खरं नाहीये. मित्रांनो, हे सगळं जे तुम्हाला कचरा दिसतंय ना, हे सगळं वारानी पडलेलं आहे. आणि वारा एवढ्या जोरात येतात की लोकांचे पत्रा उडून नेतात. वारा उडून जातात, पत्रा काय उडून जातात. ते लोकांचे नुकसान होतं ते. पण पाऊस याय नाही. आणि मित्रांनो, आमच्या पाईप गेलाय चोरीला. अर्धा पाईप कापून दुसरा कुणी तरी घेऊन गेलं ते पाईप. आता काय करावं? आता त्याच पाईप आता जोडायला चालले ते तर बघू काय करताय. चला, ते जोडला का पाईप? दगडी मांडायचे. दमाने उचला पायात. अरे मम्मी पडली असती आता. काय साप? खेकडा आहे? घाबरली ना मी, मला वाटलं साप. काय खेकड्याला भेट आहे होय? मला तर भीती वाटते बाबा. तुम्हाला कस काय भीती वाटते काय माहिती. अरे मम्मी, मित्रांनो खरं सांगू तर आहे ना, खेकडा जाऊ द्या, पण तर असं नाही भेट होते. आज कस काय पाण्यात, त्यामुळे मी पाण्यात जाई नाही, भीती वाटते त्यामुळं. का हो? धरून पायाला धरूनच चावणार आहे. धरून बसल्यावर काय करताय?
त्यामुळे मी पाण्यात जाय नाही, भीती वाटते त्यामुळे. अवघड आहे शेतकऱ्यांचे मित्रांनो. सारखंच बघा ही मोहरीत आणावं लागते मोटार. इकडं पाणी कमी पडलं की मग परत घेऊन जावं लागते तळ्याला. एवढं शेतकऱ्यांच्या किती कष्ट करावं लागते, मग जाऊन पिका होतात. होय, वरनं पाऊस पडाय नाही मित्रांनो. काय आता कुणाकडे पाऊस होते मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आमच्या गावाकडे तर पाऊस व्हाय नाही. झाले ते इकडे जवळ यांच्या आजीचे घर आहे तिकडे पार झाले ते. दमानी साहेब मी आली असते पण आता चिखल आहे, पाणी आहे. मित्रांनो कुणाकडे पाऊस झाले ते नक्की कमेंट करून सांगा. तर फायनली मित्रांनो तिकडचे काम सगळं आवरून झालेला होता. तर इकडं आलेत आम्ही तळेकडं. हे बघा तिकडचं काम झालं आणि आलेत आता तळेकडं. आणि आहोचं जुगाड, शेतकऱ्याचं जुगाड बघा काय चालले ते मित्रांनो. बादली नव्हतं आणलं त्यामुळे आता पिशवीमध्ये पाणी भरून आणतात मोटारमध्ये टाकायला. नवीन टेक्निक. एक बादली पाणी भरत असाल याच्यात जास्त, मोठी बादली. गाळ टाकल्यावर काय होतंय, पाणी फसत नाही. म्हणजे चांगलं असते ना. अजून घ्यायचे आपल्याला हे बांधायचे, पाणी भरून बांधता येईल. पाणी तर आज चेक नाही करू शकत ना, आता उद्या. उद्या चेक करायचं पण आता पाणी. हा तीच ना, आता लाईट उद्या यायची. आकडा टाकून डायरेक्ट निघायचं. हा तर तीच की मग उद्या चेक करता येईल ना, उद्या लाईट आल्यावर. तर मित्रांनो तिकडं आहो पाणी टाकतं ते मोटारमध्ये आणि तुम्हाला मी दाखवते तळेत पाणी किती आहे. अजिबात पाणी राहिलेलं नाहीये मित्रांनो. हे बघा पाणी पाय तिथपर्यंत असते. तिकडं ब्लू बॅलर दिसतंय ना, हे बघा मामा बसले ते
तिकडं गाडी उभा राहिलेला तिथपर्यंत पाणी जातात, पण सध्या आता पाणीच राहिलेलं नाही आहे. आभाळ कसा आलेला आहे बघा. इथंच एवढंच पाणी दिसतंय मित्रांनो. इकडं बघा असं पाणी तिकडं, आणि इकडं बघा सगळं पाणी सुकलेलं आहे. तुम्हाला अजिबात पाणी दिसत नसेल हे बघा. गाळात रावलाय सगळं खडबड. खड्डा आहे. हे बघा मित्रांनो, अख्खा पाणी सुकलेलं आहे. सगळे शेतकरी पावसाच्या वाट बघतात. तर पाऊस केव्हा यायचे काय माहीत नाही. पावसाची वाट बघत बघत कंटाळा आले, ते लोकांना टेन्शन आले. ते पाऊस येईल की नाही येईल काय सांगता येत नाही. तेव्हा येऊ दे रे पाऊस. बस की. एवढं खड्डे आहे इथं. हां, बसते पण गाळेले. वर नाही अडत, मग काय करायचं. तर मित्रांनो, आता आम्हाला घरी जायचे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही सर्वजण काळजी घ्या.